नमस्कार, मी अमित गजरे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. शेगाव तालुक्यातील केस गळतीने बाधित असलेल्या गावांमध्ये दिल्ली, चेन्नई इथल्या ICMRच्या शास्त्रज्ञांनी 3 दिवस विविध स्तरांवरती संशोधन केलं. आता शास्त्रज्ञांचं पथक परतीच्या मार्गाला लागलेलं आहे. शास्त्रज्ञांकडून आता काय अहवाल येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आढावा बैठक घेतली आहे. यावेळेला प्रदूषणाचं कारण समजून घेत त्यांनी प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पालघरमध्ये 533 गावांना मालमत्ता पत्रकाचं वाटप केलं जाणार आहे. सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. भुसावळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे भुसावळसह मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. धाराशिव कर्नाटक राज्यातील भालकी तालुक्यात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे. या प्रकरणी धाराशिवमधील मुरुममध्ये समस्त लिंगायत समाजाने बंद पुकारला आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणंद रस्ते योजनेअंतर्गत एकूण 382 किलोमीटर अंतराच्या 265 पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. मात्र त्यातील केवळ 41 कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वहिवाट ही बिकटच राहणार आहे. पंढरपुरातील आढावा बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यात आलेली आहे. प्रलंबित प्रश्न 3 महिन्याच्या आत सोडवावेत असे आदेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार अभिजित पाटील यांनी दिलेले आहेत. पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना कृषी मंत्री दादा भुसेंनी अचानक भेटी दिलेल्या आहेत. यावेळेला भुसेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. मात्र उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पालिकेच्या दुर्लक्षामुळे भिवंडीतील वराळ उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. उद्यानाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतात. वसई दिवा रेल्वे लाईनच्या डेडिकेटेड कॉरिडॉर प्रकल्पातील 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाहीये. त्यामुळे बाधित कुटुंब हवालदिल झाली आहेत. धुळ्यात शिवसेना उभाटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. भुसावळमध्ये पालिकेकडून दरवर्षी 40 लाख खर्च केल्यानंतर सुद्धा नाल्यांवरील झाकणं तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. दरम्यान झाकणं तुटलेली असताना सुद्धा रस्त्यांचं काम मात्र सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहेत. या विरोधामध्ये बाधित शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेत. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधांवरती जात बैठका घेतल्या. हिंगोलीच्या खंडाळा ते भांडेगाव या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे तात्काळ या रस्त्यांचं काम करण्यात यावं अशी मागणी केली जाते. बांगलादेशातील कांद्यांवरती 10% आयात शुल्क लावल्याने त्याचा परिणाम आता कांदा भावावरती होणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत सापडले. पालघरमधील रुग्णालयांची कमतरता लक्षात घेऊन देव मोगरा ट्रस्टकडून पालघरमध्ये सूर्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पालघरचे पोलीस अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला आहे. पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांसाठी असलेल्या सोनोग्राफी मशीन मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. तर काही ठिकाणच्या मशीन आठवड्यातून एकदा सुरू असतात. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके पालघर दौऱ्यावरती आहेत. जव्हार तालुक्यातील मुकबधीर आश्रमशाळेमध्ये त्यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. पुणे इंदोर महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अंकाई किल्ल्याजवळ कंटेनर पलटल्याने तब्बल 10 ते 12 किलोमीटर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. धुळ्याच्या साक्रीमध्ये 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजित करण्यात आलं. या संमेलनामध्ये संपूर्ण देशातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जळगाव शहरामध्ये वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती जनजागृती करण्यात आलेली आहे। यावेळेला वाहतूक पोलिसांनी शहरातून हेल्मेट रॅली काढत जनजागृती केली। महाड एमआयडीसीतील वाहतूक कोंडीची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। एमआयडीसीतील बिरवाडी बाजारपेठेतील अवैध पार्किंगवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। रत्नागिरीतील एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे। या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्यांनी माफी मागितली, तर कंपनीने सुद्धा 24 तासाच्या आतमध्ये कर्मचाऱ्यांवरती कारवाईचं आश्वासन दिलं आहे। जळगाव जिल्ह्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध कडक मोहीम राबवण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केली आहे असे संशयित 50 मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। यावलमधील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची एक विशेष बैठक घेतली। या बैठकीमध्ये या प्रशिक्षणार्थींकडून आता शेती क्षेत्रात जाऊन ई पीक पाहणीची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे। मालेगाव मनमाड भागात ढगाळ वातावरणासोबत दाट धुकं पडलेलं आहे। बदलत्या वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा आदी पिकं सापडलेली आहेत, करपा रोगाच्या विळख्यामध्ये सापडलेली। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीतील महिला कामगारांना झालेली विषबाधा अन्नातूनच झाल्याचा अहवाल समोर आलेला आहे। अन्नातून दुर्गंधी येत असल्याचं आरोग्य विभागाच्या पाहणीत उघड झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मालुंजा गावाजवळ एका झाडावरती बिबट्या चढलाय। झाडावरती चढलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अहिल्यानगरमधील पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झालेला आहे। यावेळेला संतप्त नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी मागणी वन विभागाकडे केली होती। वन विभागाने सापळा रचत बिबट्याला जेरबंद केलाय। अकोल्यातील गुड मॉर्निंग ग्रुपच्या चायना मांजाची होळी केलेली आहे। संपूर्ण शहरात सर्रासपणे चायनीज मांजाची विक्री होत असून ताबडतोब चायनीज मांजा जप्त करून संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे। यातच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ही मागणी केली आहे। राजकीय वर्चस्ववादामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिपरिचारिका आणि परिचारिका सेवांची पदं ही मंजूर आहेत, मात्र 425 पैकी केवळ 145 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे रिक्त पदं भरणार कधी असा सवाल उपस्थित केला। नागपूर जिल्हा बँकेवरती राज्य सरकारी बँक प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून केलेली आहे। यासह नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व शाखांचं मूल्यमापन करण्याची मागणी सुद्धा केली। जळगावच्या बोदवड तालुक्यातील उजनीमध्ये हजरत नॅमतुल्ला शहा बाबांचा उरूस महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या महोत्सवात हिंदू मुस्लिम भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेंगुर्ल्याच्या मातोंडमध्ये देवी सातेरीचं दर्शन घेतलं। यावेळेला देवस्थान कमिटीच्या वतीने नार्वेकर यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता झालेली आहे। यावेळेला गावातील देशमुख कुटुंबाला याचा मान देण्यात आलाय। योगदंडाला स्नान घालण्यात आलेलं आहे। त्यानंतर कळसाची पूजा करत हळद कुंकू वाहण्यात आले। नवीन वर्षाच्या पहिल्या चतुर्थी निमित्ताने नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। या पार्श्वभूमीवरती मंदिराला आकर्षक अशी सजावट सुद्धा केली। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्ताने होम मैदानावरती शोभेच्या दारूचं काम सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरलेला आहे। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या जयघोषाने सिंहगडाची दरीखोरी दुमदुमलेली आहे। यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला जलाभिषेक घालण्यात आला। जळगावामध्ये महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्ताने शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला शस्त्रांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। शस्त्र आणि श्वान पथकाचं काम पाहून विद्यार्थी भारावून गेले।
परभणी तालुक्यातील लोहगाव इकडे संत हरिबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेला हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली। सांगलीच्या मिरजमध्ये उरूस निमित्ताने ख्वाजा मोहम्मद मीरा साहेब दर्ग्यात मंडप विधी हा उत्साहात संपन्न झालेला आहे। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा विधी पार पडला आहे। पुण्यातील कर्वेनगर भागात नायलॉन मांजाने घार अडकलेली आहे। या तरुणाने घारीला मांजातून सोडवून तिचा जीव वाचवलाय। यवतमाळच्या नेरमध्ये पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या स्पर्धेमध्ये तालुक्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पनवेलमधील उड्डाणपुलावरती पहाटेच्या सुमारास एक ट्रक पलटी झालेला आहे। यात सुदैवाने चालक आणि वाहक हे बचावलेत, मात्र काही काळासाठी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती। परभणी जिल्ह्यातील अमरापूर शिंगणापूर दरम्यानचा कारचा हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोघांची स्थिती सध्या गंभीर आहे। बुलढाण्याच्या शेगाव वरवट मार्गावरती भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती तारापूरवरून मुंबईच्या दिशेने येणारा ट्रेलर हा पलटलेला। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, तर ट्रेलर पलटल्याने डिझेलची टाकी फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पुणे नाशिक महामार्गावरील नारायण गावाजवळ टेम्पो आणि एसटी मध्ये विचित्र अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झाले। मुंबई पुणे महामार्गावरती पुण्याला जाणाऱ्या लेनवर खासगी बसला भीषण आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते। प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी झालेली नाहीये। बीडच्या केज तालुक्यातील आवादा एनर्जी या कंपनीतील मजुराचा केज इकडे मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अधिकचा तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात एक माथेफिरू रेल्वे इंजिनवरती चढलाय। डेक्कन ओडिसी ट्रेनवरती चढत त्याने विद्युत तारांना स्पर्श केलाय। तारेला स्पर्श केल्यामुळे तरुण होरपळलेला आहे। जखमी माथेफिरूवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती नागपूर महामार्गावरती एका अज्ञाताच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय। रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवरील अवघड वळणावरती 4 चाकी वाहनाने दुचाकीला धडक दिलेली आहे। यामध्ये दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले। क्रिप्टोकरन्सी फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी अमरावतीच्या दर्यापुरात छापा टाकलेला आहे। दर्यापूरच्या साईनगर भागातून 13 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर 22 मोबाईलसह 10 लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले। नागपूरच्या हिलटॉप परिसरात व्यावसायिक स्पर्धेतून एक कॅफे चालकावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। या प्रकरणी नागपूर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। सिल्लोडमधील शास्त्री कॉलनीत एका विवाहितेचा राहत्या घरी मृत्यू झालेला आहे, मात्र तिच्या माहेरच्या माणसांनी महिलेची आत्महत्या असून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। दोषींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली। बुलढाण्याच्या माटरगाव बाजारामध्ये कुऱ्हाडीने वार करत एकाची हत्या करण्यात आलेली आहे। पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगरातील उस्मानापुरा या भागामध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत फिरत असल्याने टवाळखोरांनी हल्ला केलाय। यात तरुणाच्या पोटात तब्बल 12 इंच खोल वार करण्यात आलेला आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आला। पुणे कंटोन्मेंट परिसरामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 15 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतले। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात सुरक्षा दल आक्रमक झालेला आहे। 100हून जास्त माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरल्यानंतर तब्बल 10 तासांच्या चकमकीत 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे, तर रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी माओवाद्यांनी आयडी स्फोटकं पेरल्याची शक्यता वर्तवली जाते। मृत माओवाद्यांना सुरक्षितपणे जिल्हा मुख्यालयात आणण्यासाठी सुरक्षा दलाची जीवघेणी तारेवरची कसरत सुरू आहे। यावेळेला सुरक्षेसाठी तब्बल 2000 जवानांकडून रस्त्याची तपासणी आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। धुळेच्या मोहम्मदिया चौक परिसरातून पोलिसांनी 560 गोवंशीय चामडं जप्त केलेलं आहे। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक कक्षाने 5 बांगलादेशींना अटक केलेली आहे। आरोपींनी वैध कागदपत्राशिवाय भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर येते।
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अद्याप हत्येचं कारण अस्पष्ट आहे। नांदेडमधील एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक झालेली आहे। या प्रकरणातील पोलीस कर्मचारी अजून एक आरोपी फरार झालेला आहे। सांगलीच्या कारवेमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत पैलवानाचा खून करण्यात आलेला आहे। तलवारीने डोक्यावरती वार करून हत्या करण्यात आली। नागपुरातील हिलटॉप परिसरामध्ये कॅफे ऑपरेटरवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली। बारामती तालुक्यातील होळ इकडे एका 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर त्याची चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आलेला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी वडिलांसह आजीवरती गुन्हा दाखल केला आहे। रांजणगावात पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवरील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आलेलं आहे। टोळीकडून डिझेल चोरीचे 5 गुन्हे हे उघडकीस आले। अकोल्यातील बालाघाटमधून गोंदियाकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहनातून तंबाखूची तस्करी केली जात होती। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 6.25 लाखांचा तंबाखू जप्त केलेला। या प्रकरणी वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। मुंबई नाशिक महामार्ग उड्डाणपुलावरती द्वारका परिसरात 4 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृतांची संख्या आता 8 वरती पोहोचलेली आहे। यात 10वीतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका मृतदेहाच्या अंगावरील 3.25 लाखांचं सोनं चोरण्यात आलेलं आहे। या जखमीच्या खिशातील 13,000ची रोकड सुद्धा लंपास केलेली आहे। या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अमरावती जिल्ह्यामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या। वसईत रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याने ब्रेथ केअर रुग्णालयाच्या धर्मेंद्र दुबे याच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आरोपी डॉक्टर फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।